नाही, आता सरकारला शेतकऱ्याचं पडलेलं नाही म्हणूनच आम्ही बांधावर या ठिकाणी सगळं शेतकऱ्याचे कैवारी म्हणून मंत्री म्हणून या ठिकाणी बांधावर पडलो कालपासून। आदित्य ठाकरेंनी चार्टर प्लेननी यावं आणि 1 तासात शेतकऱ्याच्या बांधावर येऊन 3 वर्षानंतर फोटोशूट काढावा आणि या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाबतीत पुतना मावशीचं प्रेम दाखवावं, याच्यासारखं दुर्दैव तर काहीच नाही। आदित्य ठाकरे असंही मला कळालं की म्हणले की महाराष्ट्राला कृषी मंत्री कोण माहित नाही। माझं म्हणणं आहे की आदित्य ठाकरेंनी मी एकदा दोघांनी बैलजोडी टिफनीवरती बसावून कोण दुरीत टिफन मारतंय बघावं। म्हणजे तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात जन्माला घेऊन आल्याल, तुम्हाला शेती माहित नाही, बांध माहित नाही, आता 3 वर्षानंतर बांधावर येतात, तेही निवडणुका समोर आल्यात म्हणून। अशा गलिच्छ राजकारणाला मला काही उत्तर द्यायचं नाही। मला काही कळत नाही, पण मला एवढं कळतं की आज माझा शेतकरी बांधव जो आहे तो हैराण आहे, त्रस्त आहे आणि त्याला मदतीला आम्ही धावलो पाहिजे, हे एवढं मला कळतं। बाकी मला शेती येत नाही, कारण काय कृषी खात्यात कशा बदल्या होत्या ते त्याला जास्ती माहिती, मला कुठे माहिती। मी अशा मला काही कळत नाही, पण मला एवढं कळतं की आज माझा शेतकरी बांधव जो आहे तो हैराण आहे, त्रस्त आहे आणि त्याला मदतीला आम्ही धावलो पाहिजे, हे एवढं मला कळतं। बाकी मला शेती येत नाही, कारण काय कृषी खात्यात कशा बदल्या होत्या ते त्याला जास्ती माहिती, मला कुठे माहिती।